सर्व वाचक गोत्रीय बंधू आणि भगिनी, त्याचप्रमाणे साधू संतांना दंडोत प्रणाम। आज आपण 86 नंबरच्या सत्संगामध्ये प्रवेश करत आहोत। गेली अनेक सत्संगामध्ये आपण परमेश्वरांनी सांगितलेल्या अनेक विषयाचं चिंतन केलं, अनेक तत्व आणि सिद्धांत आचार विचार प्रणालीच्या अनुषंगाने आपण चिंतन केलं। परमेश्वर अवतरतात, अवतरण हे जीवाच्या हितासाठी असतं, जीवाच्या भल्यासाठी असतं आणि त्यामुळे जे जे जीवाच्या हिताचा आहे तो प्रत्येक विषय परमेश्वर हाताळतात। कोणत्या तरी भक्ताच्या निमित्ताने आपल्यापर्यंत तो विषय पोहोचवतात आणि अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शकपणे परमेश्वराने ते विषय तत्व सिद्धांत आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहे। खरं म्हणजे आपण ज्यावेळेस विचार करतो, अभ्यासाच्या अनुषंगाने चिंतन करतो, त्यावेळेस पूर्वी प्रकरणापासून जर आपण विचार केला तर परमेश्वराने पूजनीय माईम भटांच्या माध्यमातून अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शकपणे आपल्याला सांगितलेलं आहे की ह्या सृष्टीमध्ये कोणाही आणि कशाचीही कोणत्याही कर्मानी, कोणत्याही विधीनी, कोणाच्याही विधीनी, कोणाच्याही भक्तीनी या जीवाची मुक्ती होऊ शकत नाही। ती मुक्ती करायची असेल तुम्हाला तर एका परमेश्वराशिवाय तुम्हाला पर्याय नाही आणि तो परमेश्वर निराकार आहे, परंतु ह्या जीवाच्या कारणे सावे साकार होतो, अवतरतो, वाडेवाडी फिरतो। अनेक सद्भक्त जे आहे त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या निमित्ताने ही आपली स्वतःची ओळख आणि तत्वज्ञान सिद्धांत आचार विचार प्रणाली परमेश्वर सांगतात। आजही आपण परमेश्वराच्या आज्ञाप्रती पालन केल्यानंतर सन्निधानातच मोडतो आणि त्या सन्निधानातलं जे दास्य आहे ते ह्या जीवाच्या मुक्तीला कारण आहे हे स्पष्ट सांगून परमेश्वरांनी ही जी तत्वज्ञानाची जी इमारत बांधलेली आहे त्या तत्वज्ञानाच्या इमारतीच्या अगोदर परमेश्वरांनी तो पाया पक्का असण्या कारणाने या जीवाला अनेक विषय, अनंत लीळेमधून, दृष्टांतातून, वचनांमधून आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहे। आज आपण 85 सत्संग आपण हाताळलेले आहे। वेगळ्या वेगळ्या विषयाला आपण सुरुवात केलेली आहे। परमेश्वरांनी सांगितलेले जे 4 पदार्थ आहेत, जीव, देवता, प्रपंच आणि परमेश्वर, हे जसे आहे तसे जाणण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे। त्या अनुषंगाने परमेश्वरांनी या ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये सांगितलेले अनेक विषय आपण हाताळले। मग त्या जीवाचे 21 अधिकार असेल, परमेश्वराच्या प्राप्तीचे ज्ञान आणि प्रेम हे 2 साधनं असतील, 13 विधी नरकाच्या अनुषंगाने असेल, जीवाचा दोष असेल, असे अनेक विषय आहे तर ते आपण क्रमाक्रमाने हाताळले, क्रमाक्रमाने त्याचं चिंतन केलं आणि क्रमाक्रमाने ते अभ्यासलं। आपण आजच्या या सत्संगामध्ये अशा स्टेपवरती, अशा उंचीवरती येऊन पोहोचलो आहे का या मागील सत्संगाचं चिंतन करणं हे अत्यंत गरजेचं आहे। आपण इथून मागे जे सत्संग घेतले किंवा जे अभ्यास केला तो का केला आणि कशासाठी केला, जर ते आपल्याला समजलं नाही, आपल्या जीवनाचं ध्येय आपल्याला लक्षात आलं नाही तर आपण ध्येयहीन होऊ आणि ध्येयहीन मनुष्याचं काही खरं नसतं, तो जिवंत असला काय मेला काय। म्हणून ध्येय आपल्या जीवनाचं हे सर्वात मोठं आहे आणि ते म्हणजे परमेश्वर प्राप्ती। परंतु ते ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी असे अनंत विषय, अनेक अभ्यासाचं, अनेक विषयाची शिदोरी आपल्याला घेऊन तो प्रवास करावा लागणार आहे। तो इतका सोपा नाही आहे, ते आव्हान खूप मोठं असलं पण परमेश्वराचं साह्य आणि परमेश्वरच या अयोग्य जीवाला योग्य करून प्राप्तीला घेऊन जाणार असल्यामुळं आपण त्या जीवनाच्या आपल्या ध्येयापर्यंत जाऊ शकतो। आशावाद आपल्याला सतत आपल्या मनामध्ये, आपल्या बुद्धीमध्ये पेटवत आपण ठेवू शकतो आणि ठेवतो। आणि त्या अनुषंगाने आपण एक अभ्यासाच्या अनुषंगाने वेगळ्या विषयाचं चिंतन केलं, अगदी चढत्या क्रमाने आपण इथपर्यंत पोहोचलोय। आजच्या ह्या स्टेपवरती आपण जो विषय अभ्यासला, जे विषय आपण हाताळले, ते विषय हाताळत असताना ते का हाताळले, कशासाठी हाताळले याचं चिंतन करणं हे अत्यंत गरजेचं आहे। कारण ध्येयहीन मनुष्य, त्याच्यामध्ये जिवंतपणा नसतो, प्रेरणा नसते, पुढे जाण्यासाठी ताकद नसते,
त्याच्या मनामध्ये कोणत्या प्रकारची उत्सुकता नसते आणि चिकित्सा नसते. पुढे काय हा प्रश्न सतत आपल्या मनामध्ये तेवत ठेवला पाहिजे आपण. तो आपल्या मनाला आपण सतत, आपल्या बुद्धीला आपण सतत विचारत राहिलं पाहिजे की पुढे काय. तर पुढे काय हा विषय जर आपल्या समोर जर नसला तर आपण या आध्यात्मिक जीवनावरती, या आध्यात्मिक रस्त्यावरती अत्यंत उत्साहाने आपण चालूच शकत नाही. आणि म्हणून पुढे पुढे जात असताना अनेक विषयाला आपण स्पर्श केला. असे कितीतरी विषय आहे ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये का ते वेगवेगळ्या पद्धतीने जर अभ्यासाचा जर विचार केला, हाताळण्याचा विचार केला, चिंतनाचा विचार केला तर आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचण्या इतपत ती जी शिदुरी, ती ज्ञानाची जी शिदुरी, ती किती घेतली तरी आपण पोहोचू शकत नाही. कारण परमेश्वराचं अवतरणं, परमेश्वराचं तत्वज्ञानाची ओळख करून देणं, स्वतःची ओळख करून देणं, आचार विचार प्रणाली सांगण्याचा जो उद्देश आहे तो आपण समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्याला सर्व समजलं, सर्व सूत्रपाठ अभ्यासला, साती ग्रंथ अभ्यासले, लीळाचरित्र अभ्यासले, दृष्टांत पाठ अभ्यासला, त्याही पुढे जाऊन 5 स्थळं अभ्यासले म्हणजे आपल्याला देव भेटला का? असं होऊ शकत नाही. जे तत्वज्ञान आपण अभ्यासतोय ते आपल्या कृतीवरती जर आपण नेलं नाही, आचारावरती आपण जर गेलो नाही तर ते परमेश्वराच्या प्राप्तीचं जे ध्येय तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही. पुन्हा आपण का अभ्यासतोय, त्याचं चिंतन का करतोय, हे सत्संग आपण का घेतोय, आपण का ऐकतोय, याचा मूळ जो उद्देश आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्या इतिहासामध्ये आपण जर गेलो तर असे अनेक असे योद्धे होते की त्यांनी जग जिंकण्याचा उद्देश ठेवला, त्यांनी ते आव्हान स्वीकारलं, परंतु एक वेळ आल्यानंतर पुढे काय, सर्व जग जिंकल्यानंतर पुढे काय हा विचार जेव्हा त्यांना आला, त्यांना नकारात्मक विचारांनी ग्रासलं आणि ते आत्मघातापर्यंत पोहोचलेले असे इतिहासातले हिटलर नावाचे अनेक आपल्याला राजे होऊन गेलेले दिसतील. परंतु आपलं आव्हान इतकं मोठं आहे की आपण किती पुढे जात राहिलो, मग हळू चाला, थोडं फास्ट चाला, तुमच्या पद्धतीने चाला, तरीही ते आव्हान इतकं सहजासहजी आपल्याला प्राप्त होईल असं नाही. याच्यासाठी अनंत जन्म गेले, अनंत सृष्ट्या गेल्या आहेत आणि परमेश्वराचे अनंत अवतार पण होऊन गेलेले आहेत. अनेक हा जीव, हा पदार्थ आपण अभ्यास करत असताना या जीवाच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये असलेली अनादि अविद्या, त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये असलेले मतित्रय, त्या मतित्रयाने अनंत दोषात्मक असलेला हा जीव आणि कसा आपणच आपल्याला बांधल्या जातो, आपणच आपल्या नाशाला, आपणच आपल्या दुःखाला कारण ठरतो, हे आजवरपर्यंत आपण बघितलं. आज आपण ऊर्ध्वगतीचा विचार करतोय. खऱ्या अर्थाने आपल्याला परमेश्वराचं ध्येय आपल्याला अस्पष्ट का होईना या अनुषंगाने, आपल्याला या ज्ञानाच्या अनुषंगाने, चिंतनाच्या अनुषंगाने आपल्याला दिसायला लागलेलं आहे. आणि म्हणून तिथपर्यंत जाण्यासाठी नुसताच अभ्यास करणं हे एकमेव कारण किंवा हे एकमेव उपाय होऊ शकत नाही. अभ्यास करता करता, त्याचं चिंतन करता करता त्या कृतीवर आपण कसं जाऊ, त्या कृतीतून तो अभ्यास, ते ज्ञान प्रचितीला आपण आपल्या मनामध्ये कसं आणू याचा आपण विचार केला पाहिजे. कारण जोपर्यंत ते प्रचितीला येत नाही तोपर्यंत आपला आत्मविश्वास हा दुगणा होणार नाही. जो आत्मविश्वास आपला जर वाढला नाही तर पुढे येणाऱ्या अडथळ्यांना, पुढे येणाऱ्या आव्हानांना आपण भक्कमपणे तोंड देऊ शकत नाही. आणि म्हणून इथून पुढं अनेक सत्संग आपले वेगळ्या पद्धतीने घेतल्या जाणार आहे. अनेक सद्भक्त पुढचा सत्संग कधी येणार, कोणता विषय असणार ही विचारणा करत असतात. ज्याप्रमाणे आजपर्यंत या 85 सत्संगाची आपण मांडणी केली त्याप्रमाणे पुढच्या सत्संगाची सुद्धा आपण मांडणी केलेली आहे. कोणत्या लीळेच्या माध्यमातून, कोणत्या सूत्राच्या माध्यमातून, कोणत्या दृष्टांताच्या माध्यमातून परमेश्वरांनी कोणता सिद्धांत सांगितलाय, कोणतं तत्व सांगितलंय, कोणती आचार प्रणाली सांगितली, कोणती विचार प्रणाली सांगितलेली, ह्या आपण अभ्यास करत असताना ह्या ज्या ठिकाणी आपण आहोत, ज्या परिस्थितीत आपण आहोत, त्या परिस्थितीमध्ये आपण ते कसं स्वीकारू शकतो आणि कसं अंमलात आणू शकतो, कसं कृतीवर जाऊ शकतो याचा आपण इथून पुढे चिंतन करणार आहोत. कारण ज्ञान घेतोय, अभ्यास करतोय, पण ते का आणि कशासाठी हे जर नाही समजलं
तर आपण भरकटण्याची शक्यता नक्कीच निर्माण होते. आज सोशल मीडियावरती गेल्यानंतर आज कितीतरी साधू संत आपल्याला हे तत्वज्ञान सांगतात, कितीतरी वासनिक वर्ग आपल्यापर्यंत लीळा पोहोचवतात. सूत्रपाठाच्या माध्यमातून तरी साधू संत सूत्राचा अर्थ त्याचा प्रकरणवश आपल्याला सांगतात. कितीतरी साधू संत लीळा सांगतात. काही साती ग्रंथांवरती लिखाण करतात. अनेक लीळा आपल्या समोर येत असतात. तर ती मांडणी ज्या पद्धतीनं परंपरागत आपल्यापर्यंत आलेली त्या पद्धतीनंच साधू संत आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. परंतु आपण ते किती समजून घेतो, ते किती चिंतनात आणतो, त्याचं किती चिंतन करतो आणि त्या कृतीवर जाण्याचा किती प्रयत्न करतो, हा संशोधनाचा विषय जरी असला, परंतु या जीवाच्या अनुषंगाने जर आपण विचार केला तर या जीवाला जोपर्यंत स्पष्ट आणि ठोकून सांगितल्या जात नाही तोपर्यंत हा जीव ते समजून घेऊ शकत नाही. कारण ऊर्ध्वगतीचा विचार करणं याच्या स्वभावात नाहीये, याच्या बुद्धीत नाहीये, याच्या कृतीत नाहीये. कारण मतित्रयानी आदमती, आदगती, आदरती, परत अनंत दोषांनी विकार विकल्पांनी बरबटलेला हा जीव ऊर्ध्वगतीचा विचार करणं हे त्याच्यासाठी खूप अवघडातली गोष्ट असते. आणि अनेक दृष्टांतातून परमेश्वराने ही गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे. म्हणून इथून पुढे आपण कोणत्या लीळा, कोणता आचार, कोणतं तत्व आणि काय आपल्याला शिकायचंय ते आपण मोजक्या शब्दात आणि कृतीवर जाण्याच्या प्रयत्नामध्ये आपण नक्कीच असणार आहोत. परमेश्वराने नुसतं आचार नाही सांगितलंय, ते सामाजिक तत्व सांगितले, सामाजिक मूल्य सांगितले, आपल्याला सांगितलेली वैयक्तिक कृती सांगितली, समाजाच्या प्रती असलेलं आपलं कर्तव्य सांगितलं. अशी कोणती गोष्ट आहे का परमेश्वराने ह्या तत्वज्ञानामध्ये सांगितलेली नाहीये? याचा जर विचार करायचा म्हटलं तर ते सापडणं अशक्य आहे. कारण परमेश्वर ज्यावेळेस अवतार घेतात, सर्व शक्तियुक्त असलेला परमेश्वर सर्व शक्ती घेऊन या पृथ्वी तलावरती या कर्मभूमीमध्ये अवतारतात आणि या जीवाला कोणतीही गोष्ट न विसरता प्रत्येक गोष्ट वेगळ्या प्रसंगानुरूप असेल, वेगळ्या लीळेच्या माध्यमातून असेल, एखादा प्रसंग घडत असेल, तो घडत नसेल तर तो प्रसंग उभा करून निर्माण करून ते तत्वज्ञान परमेश्वर आपल्याला सांगत असतात. कारण या जीवाला प्रत्येक गोष्ट सांगितल्याशिवाय जीवाला कळणार नाही. आणि परमेश्वर स्वतः सांगतात की या जीवाला स्वतःहून ज्ञान कधी संभवत नाही. आणि म्हणून परमेश्वराने प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगितलेली आहे, ती बी अत्यंत स्पष्ट आणि पारदर्शकपणे. परंतु एवढी सांगितलेली असताना सुद्धा आपल्या मनामध्ये अनेक तत्वसिद्धांताचे, आचार विचार प्रणालीचे संभ्रम निर्माण झालेले. हे संभ्रम निर्माण होण्याचं कारण की आपण जे जसं आहे तसं जाणून घेतलेलं नाही, समजून घेतलेलं नाही. समजून न घेण्याचं कारण ते आपल्याला नेमकं समजलेलं नाहीये. न समजल्यामुळं आपण त्या कृतीवर गेलेलो नाही. एखादा विषय आपल्याला जर समजला, कळाला आणि त्याचा फायदा तोटा आपल्याला जर लक्षात आला तर आपण नक्कीच त्या कृतीवर जाण्याचा प्रयत्न करत असतो. कारण जीव स्वार्थी आहे आणि या स्वार्थी जीव पहिल्यांदा आपल्या फायद्याचा विचार करत असतो. आणि म्हणून तत्वज्ञानातून परमेश्वरांनी या जीवाचे फायदेच सांगितलेले. आणि जर हे नाही केलं तर काय तोटा होऊ शकतो, काय नुकसान होऊ शकतो, हे सुद्धा आपल्याला परमेश्वरांनी सांगून सावध केलेलं आहे. परंतु जे जसं आहे तसं न जाणल्यामुळं आणि तसं आहे तसं न समजून घेतल्यामुळं आपण आपला फायदा तोटा न लक्षात आल्यामुळं आपण कृतीवर जात नाही. जी व्यक्ती, जो जीव, जे सद्भक्त कृतीवर जाण्याचा प्रयत्न करतात, अंतर्बाह्य बदलण्याचा प्रयत्न करतात, अंतर्बाह्य बदलतात, याचा अर्थ त्यांना तो फायदा समजलेला आहे, फायदा कळालेला आहे. एवढं सारं समजूनही कृतीवर जात नाही, अंतर्बाह्य बदल घडत नाही, असं जर आपण जेव्हा बघतो तेव्हा त्या व्यक्तीला, त्या सद्भक्ताला त्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून परमेश्वराने या जीवाला सांगितलेला जो फायदा आहे तो कळालेला नाहीये. कारण कोणताही जीव असो तो स्वार्थी असतो आणि त्या स्वार्थीपोटीमुळं तो स्वतःच्या हिताचा विचार करण्यापेक्षा स्वतःचा नफ्याचा विचार करत असतो, फायद्याचा विचार करत असतो. हा स्वतःच्या हिताचा आणि फायद्याचा विचार करणं हेच स्वतःच्या हिताचा विचार करणं आहे. परंतु हिताचा शब्द वापरला की थोडासा जीव वेगळ्या पद्धतीने चालतो, परंतु नफ्याचा विचार केला, फायद्याचा विचार केला तर तो वेगळ्या पद्धतीनं कृतीवर जात असतो.
म्हणून परमेश्वराने आपल्याला या तत्वज्ञानात फायदेच फायदे सांगितलेले आणि सर्व फायदेच सांगितलेले, फक्त ते आपण समजून घेतले पाहिजे. पण समजून न घेतल्यामुळं आपल्या जीवनामध्ये या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने असेल, इतर जीवाच्या अनुषंगाने असेल, आपल्या स्वतःच्या अनुषंगाने असेल, तक्रारी असतात. जेव्हा हे तुम्ही समजून घ्याल तेव्हा कोणाविषयी तुमच्या मनात तक्रार राहणार नाही, कोणाविषयी कटुता राहणार नाही, द्वेष भावना, नकारात्मक भावना, विचार ही तुमच्या मनामध्ये राहणार नाही. तुम्ही स्वस्थ चित्त असाल आणि स्वस्थ चित्तच्या अवस्थेमध्ये जेव्हा तुम्ही जाल त्याच वेळेस खऱ्या अर्थाने तुम्हाला फायदा कळेल, समजेल. आपण गडबडीत ह्या तत्वज्ञान जर समजून घेतलं, जाणून घेतलं, एक संस्कार आहे, एक आवड आहे, काहीतरी ऐकलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे, अनुषंगाने जर आपण समजून घेतलं तर त्याचा फायदा आपल्याला सहजासहजी कळणार नाही. म्हणून स्वस्थता लाभली पाहिजे. ती स्वस्थता ज्ञानातून, विचारातून मिळत असते. ती भेटल्यानंतर जेव्हा आपण विचार करतो, शांततेने विचार करतो, तेव्हा त्यातले फायदे, तोटे, धोके हे आपल्याला कळत असतात, समजत असतात. आणि म्हणून ते करणं अत्यंत गरजेचं आहे. परमेश्वर हे तत्वज्ञान सांगत असताना अनंत लीळेच्या माध्यमातून आपल्याला हे समजावतात. काही प्रसंग उभे राहिल्यानंतर प्रसंगानुरूप आपल्याला हे तत्वज्ञान सांगतात. काही प्रसंग स्वतः उभे करतात, त्यातून आपल्याला हे तत्वज्ञान सांगतात, जेणेकरून ह्या जीवाला ह्या गोष्टी स्पष्ट कळाव्यात, समजाव्यात आणि त्यातून ह्या जीवाने स्वतःचा फायदा करून घ्यावा, स्वतःचं अप्रत्यक्षरित्या हित करून घ्यावं. हेच ह्या परमेश्वराच्या अवतरण्याचा मुख्य उद्देश असल्यामुळं आणि हे तत्वज्ञान सांगण्याचा मुख्य हेतू असल्यामुळं तेच आज इथून पुढे आपण समजून घेणार आहोत, जाणून घेणार आहोत. यामध्ये मग लीळा येतील, सूत्र येतील, दृष्टांत येतील. ते नंबरप्रमाणे जरी नसले तर त्या त्या प्रसंगानुरूप ते तत्व सिद्धांत समजून घेण्यासाठी त्यातले जे प्रमाणबद्ध जे आपल्या लीळा आहे, सूत्र आहे किंवा दृष्टांत आहे ते आपण घेणार आहोत. अभ्यासाच्या वेगळ्या पद्धती आहे. आपण मागील अनेक सत्संगामध्ये याचं चिंतन केलेलं आहे की परंपरागत अभ्यास करण्याची पद्धत ही मार्गांमध्ये आजही आहे. त्या पद्धतीनं त्या ठिकाणी तो अभ्यास घेणं आणि करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते फायद्याचं पण आहे. परंतु आज आपण या संसारात राहत असताना त्या पद्धतीचा जर आपण अभ्यास करण्याचा प्रयत्न केला तर तो अभ्यास आपल्याला कितपत कळेल, कितपत झेपेल, कितपत समजेल आणि त्यातून आपण कितपत बाहेर पडू ही शंका असल्या कारणाने सर्वसामान्य जनतेपर्यंत हे तत्वज्ञान जावं ही परमेश्वराची तळमळ, इच्छा, प्रवृत्ती असल्या कारणाने आपण त्यात किती सोप्यातला सोपा विषय करून सांगता येईल याचा आपण प्रयत्न केलेला आहे आणि इथून पुढे आपला तोच प्रयत्न राहणार आहे. आज आपण या अनुषंगाने उत्तरार्धातली 697 नंबरची लीळा प्रथमच आपण घेत आहोत. एक वेळ परमेश्वर सप्तमात्राला बीजे करतात. तेथे आतील ओट्यामध्ये परमेश्वराचं अवस्थान असतं आणि ते अवस्थान असतानाच नाथोबा नावाचे जे भक्त आहे ते औसांकडे जातात आणि औसांना सांगतात की परमेश्वराच्या ठिकाणी काही व्यापार आहे, परमेश्वराची काही सेवा करायची आहे, तर तुम्ही चला. परंतु औसांमध्ये एक तामस भाव जास्त असल्यामुळे त्या तमतम करतात, थोड्या चिडतात त्यांच्यावरती का स्वामींकडे असे कोणते भक्त नाही आहे का, कोणते सेवेकरी नाही आहे का, कोणी सेवा करणार नाही आहे का, येऊन जाऊन तुम्हाला मीच दिसते का, तुम्ही मलाच का सांगतात. अशा पद्धतीने ते तमतम करतात, थोड्या चिडतात. परंतु परमेश्वर तिथं जवळच असलेला असल्यामुळं ते ऐकतात आणि ते ऐकल्यानंतर औसांना ते समजून सांगतात की रजस्तमे निर्सोनी सत्वस्थिता धर्मी आदी कारण आहे. म्हणजे धर्माला रजतम करत करत जर तुम्ही सेवा जर केली, रजतमचा त्याग न करता जर तुम्ही सेवा करत राहिली तर ती सेवा अधिकारात मोडत नाही, ती सेवा स्वीकारात पडत नाही, त्या सेवेने तुम्हाला काही उपयोग पण होणार नाही. रजतम विरहित सात्विक होऊन तुम्ही जर परमेश्वराची जर सेवा केली, आपलेपणाने जर सेवा केली तरच त्याचा उपयोग होतो. आणि राजस्तामसाला या धर्माचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नसतो. म्हणून तुम्ही असं तमतम करू नये, हे चुकीचं आहे. सात्विक होऊन धर्माचा सेवा करावी, सात्विक होऊन धर्माचा आचार आचरावा असं औसांना परमेश्वर समजावतात.
त्यावरती त्या थोड्याशा तक्रारवाजा प्रश्न परमेश्वराला सांगतात की जी स्वामी जगन्नाथा, तरी हे इतके आहे, अवघे तुमच्या आजूबाजूला जे भक्त आहे तर ते असं काही वागत नाही, असं काही आचरण करत नाही, मग त्यांना तुम्ही सांगतात तर तुम्ही सांगूनही ते का ऐकत नाही. तर अप्रत्यक्षरित्या त्या दुसऱ्या जीव दोषदर्शिका अशा अनुषंगाने त्या दुसऱ्या जीवाकडे बघतात आणि ते म्हणतात की तुम्ही एवढं सांगून सुद्धा हे लोक असे आचरण करत नाही किंवा करताना दिसत नाही. तर परमेश्वर त्यांना अत्यंत सुंदर महत्त्वाचं सूत्र आपल्याला परमेश्वर त्या निमित्ताने सांगतात की ऐसे न म्हणजे की नाही का, असं काही म्हणू नका. दुसऱ्या विषयी तक्रार न करता आपण आपला धर्म सात्विकतेने पाळला पाहिजे. याच्यासाठी परमेश्वर आचार्य तयाचा धर्म, जो आचरण करल त्याचा धर्म आहे, जो तत्वसिद्धांत मानेल पाळेल, परमेश्वराची आज्ञा जी आहे तो पाळेल, त्याचाच हा धर्म आहे आणि ज्याचा धर्म आहे त्याचाच तो परमेश्वर आहे. या प्रत्यक्षरित्या परमेश्वर असं सांगतात. तर तुम्ही स्वतः आचरण करा, तुम्ही ते मनामध्ये, तुम्ही बुद्धीमध्ये, तुम्ही ते कृतीमध्ये आणा. तुम्ही दुसरे करत नाही हे सांगत बसू नका. दुसरे का करत नाही, कशासाठी करत नाही, दुसऱ्यांनी काय केलं पाहिजे, हे कोणत्या प्रकारचा विचार करायचं काम नाही. कारण धर्म हा आपल्यासाठी आहे, आपण अभ्यासलेला आहे, आपल्या हिताचा आहे, आपल्या फायद्याचा आहे, हे त्यांनी सांगितलं. आणि परमेश्वराने त्यांना सांगितल्यानंतर त्यांना ती गोष्ट लक्षात आली आणि मग ते म्हणता हो का जी, तरी मी आता इथून पुढं हे आचरण करण्याचा प्रयत्न करल आणि परमेश्वराच्या तीस चरणा लागून दंडोत करतात. यातून सांगण्याचा उद्देश काय की परमेश्वर स्पष्ट या जीवाला आचार्य तयाचा धर्म सांगण्याचा उद्देश काय असावा याचं जर आपण चिंतन केलं तर परमेश्वराला हा जीव कसा आहे काय हे सर्व माहीत आहे. अनादि अविद्यायुक्त असलेला जीव, अनंत दोषमध्ये असलेला जीव, परंतु परमेश्वरांनी ह्या जीवाची निवड का करावी, कारण तो जीव सर्वाधिकारी आहे, बंधनात आहे पण मुक्तीला जाणार आहे. पण ती मुक्ती त्याच्यापासून खूप दूर आहे. पण परमेश्वराने तो आशावाद ठेवून या निरानंद जीवाला आनंद देण्यासाठी या जीवाची निवड केली आणि मायाच्या तमविभागातून ह्या जीवाला या सृष्टीमध्ये आणलं. स्वतः अवतार घेतला. अवतार घेऊन ह्या जीवानी काय केलं पाहिजे, काय त्याच्या फायद्याचं आहे, काय त्याच्या तोट्याचं आहे, हे वेळोवेळी प्रसंगानुरूप परमेश्वरांनी वाडोवेळी फिरून सांगितलेलं आहे. आणि हे करत असताना स्पष्ट आणि पारदर्शकपणे या जीवाला सांगून सुद्धा ह्या जीव त्याच्या स्वभावानुसार, जीव दोषदर्शिका असल्यामुळं दुसऱ्याचे दोष बघणार, हा करत नाही, तो करत नाही, दुसऱ्याविषयी तक्रार करणार, तो करत नाही म्हणून मी का करावं असा विचार करणार, म्हणजे अप्रत्यक्षरित्या स्वतःच्या अहिताचा, तोट्याचाच विचार करणार. परंतु ज्याला हे तत्वज्ञान समजलं, ज्याला हे कळालं, ज्याला या धर्मातले फायदे समजले, तोच या जीवाचं स्वतःचं या परमेश्वराच्या धर्माच्या अनुषंगाने हित करून घेऊ शकतो. अन्यथा या जीवाचं स्वतःचं हित अशक्य आहे. कारण परमेश्वर सहाय्य करणार आहे पण प्रयत्न आपल्याला करावा लागणार आहे. परमेश्वर तत्वज्ञान सांगणार आहे पण त्या कृतीवरती आपल्याला जावं लागणार आहे. म्हणून सुरुवात आपल्याला करावं लागणार आहे. आणि जेव्हा आपण सुरुवात करतो तेव्हाच या गोष्टी आपल्याला पुढं घेऊन जातात. त्याच्यामुळं धर्माचा अधिकार हा सात्विकालाच असतो आणि सत्वस्थित होऊन मग आपण तत्वज्ञान समजून आचरण केलं तरच आपल्याला ते प्राप्त होईल. आणि आपला आचाराचा विषय आपण घेतला पाहिजे, आपला आचाराचा चिंतन आपण केलं पाहिजे, दुसऱ्या जीवाकडून गुण स्वीकारलं पाहिजे. हे अनेक सत्संगामध्ये आपण या अनुषंगाने चिंतन केलं, विचार केलेला आहे. म्हणून आपल्याला करावं लागणार आहे. आजपर्यंत आपण जे 85 सत्संग समजून घेतले, जाणून घेतले, वेगळ्या विषयाचं चिंतन केले, का आणि कशासाठी याचं आज आपण चिंतन करणार आहोत. परमेश्वराने स्पष्ट सांगितलं आचारतयाचा धर्म. तुम्ही अभ्यास केलाय, तो अभ्यास तुमच्याच उपयोगी पडणार आहे. त्या अभ्यासाने तुम्हालाच कृती करावं लागणार आहे. त्या अभ्यासानुसार, त्या ज्ञानानुसार तुम्ही जर कृती केली तर त्या कृतीचा फायदा तुम्हालाच होणार आहे, दुसरं कोणालाही होऊ शकत नाही. आपण जेवण केलं तर आपलंच पोट भरणार आहे. तसं आपण जे मिळवतोय त्याचा फायदा जर आपल्याला आहे तर आपण का करू नये याचा विचार करणं,
या आजवरच्या सत्संगाचा, आजवरच्या अभ्यासाचा आणि आजवरच्या चिंतनाचा महत्त्वाचा विषय आणि त्या टप्प्यावरती आज आपण येऊन पोहोचलेलो आहे. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. कल करेसो आज कर, आज करेसो अब्बी कर, अशा कर्मराटीमध्ये अनेक म्हणीच्या माध्यमातून प्रयत्न करी वाळू दगडाच्या वाळूचे तेल पण गळतं, असं आपल्याला आजपर्यंत आपण ऐकत आलो. त्या संस्कारातून आपण ऐकत पाहत आलो, त्याचा विचार करत आलो, त्याचं चिंतन करत आलो. पण त्याचं जे मर्म आहे, जोपर्यंत ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये जात नाही तोपर्यंत त्यातलं मर्म आपल्याला कळणार नाही. कर्मराटीमध्ये अशा कितीतरी गोष्टी आहे की ज्या प्रचितीला येण्यासाठी तुम्हाला ब्रह्मविद्याशास्त्राचा अभ्यास करावा लागणार आहे आणि तेव्हा ते आपल्याला कळणार आहे. आता परमेश्वरांनी सृष्टी निर्माण केली, परमेश्वर अवतार घेतात, परमेश्वरांनी अवतार घेऊन हे तत्वज्ञान सांगितलंय. म्हणजे कर्मराटीतलं जे तत्वज्ञान असेल, कर्मराटीतलं जे ज्ञान असेल, तेही परमेश्वरांनीच सांगितलेलं आहे. फक्त ते परमेश्वराच्या प्राप्तीच्या अनुषंगाने ते घातक आहे, या जीवाच्या हिताचं आहे, या जीवाच्या तोट्याचं आहे, म्हणून आपण त्याला अन्य मार्गीचं म्हणतो. परंतु त्यातूनच आपण जर तत्वज्ञान समजून घेतलं, जाणून घेतलं, तर आपल्या ते लक्षात येईल. आणि म्हणून कोणती गोष्ट केल्याने होते ती आपण केली पाहिजे आणि ती केली तरच त्याचा फायदा होणार आहे. अन्यथा जर न करता आपण त्याच्यावरती नुसतं बोलतच राहिलो, ऐकतच राहिलो, सांगतच राहिलो, तर त्याचा फायदा आपल्याला कधीही येणार नाही, कधीही कळणार नाही. कोणतीही गोष्ट, एखाद्या फळाकड आपण जर बघत राहिलो तर त्याचा आस्वादच नाही घेतला तर त्यातली जी गोडी ती आपल्याला कशी लागणार. ब्रह्मविद्याशास्त्राची गोडी, तत्वाची गोडी, आपल्या फायद्याच्या हिताची गोडी निर्माण करण्यासाठी आपल्याला कृतीवर जावं लागणार आहे. अनेक सत्संगामध्ये हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे का, हे केलं तर हे करा, ते केलं तर ते करा. आणि आज ज्या पद्धतीनं, ज्या अवस्थेत आपण आहोत, हे आपण करू शकतो, ते आचाराच्या अनुषंगानेच होतं. परंतु इथून पुढे वेगळ्या लीळेच्या माध्यमातून कोणता सिद्धांत आहे तो स्पष्टपणे परमेश्वराने सांगितलेला आहे. कारण आपल्या मनामध्ये एक भ्रम निर्माण झालेला आहे की धार्मिकता म्हणजे सकाळ संध्याकाळची देवपूजा, कधीतरी स्थानवंदन, कधीतरी साधू संतांचं दर्शन, कधीतरी कोणता तरी कार्यक्रम. हा भ्रम आपल्याला तोडायचा आहे आणि हा भ्रम तोडण्यासाठी आपण या सत्संगाच्या माध्यमातून वेगळ्या लीळेचा सिद्धांत, आचार विचार प्रणालीवरती आपण कृतीवरती जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण जोपर्यंत हा भ्रम तुटत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने आपण धार्मिकतेला लागतच नाही. धार्मिकता समजून घेणं, धार्मिकतेचा अभ्यास करणं, धर्माचा अभ्यास करणं म्हणजे आपल्या प्राप्तीच्या अनुषंगाने ऊर्ध्वगतीचा विचार करतोय असं होत नाही. ऊर्ध्वगतीचा विचार करणं, आपल्या हिताचा विचार करणं, याचा अर्थ आपण कृतीवर जाणं, तेव्हा त्याचा विचार होतो. कृतीवर जेव्हा तो जीव जातो त्याच वेळेस त्याला त्याचा हित, त्याचा फायदा प्राप्त होत असतो. म्हणून आपल्याला आपल्या धर्मामध्ये काय फायदे आहे ते जर समजून घेतले तर आपोआपच त्या कृतीवरती हा जीव जातो. फायदा न समजलेला जीव हा कृतीवर कधी जात नाही आणि कृतीवर न गेलेले जीव यांना नफा तोट्याचा काही सेन्स लक्षात येत नाही आणि म्हणून ते तिथं जाताना दिसत नाही. पण त्या संभ्रमावस्थेतून आपण सुद्धा कधीतरी केव्हा तरी गेलेलो असतो. ती संभ्रमावस्था आपली तुटावी. कारण संभ्रमावस्था जर तुटली तरच आपण कृतीवर जाणार आहोत. ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये परमेश्वरांनी फायदेच फायदे सांगितले, परंतु हा जीव स्वार्थी असल्यामुळे तो फायदा तोट्याचा विचार करतो. जर फायदा तोट्याचा विचार करत असताना जर त्यांनी फायद्याचा विचार केला म्हणजेच हिताचा विचार केला. फायदा दिसला का मग मनुष्य कृती करतो, फायदा दिसला का मनुष्य ऍक्टिव्ह होतो, कार्यरत राहतो. तर तो फायदा कोणता आहे हे आचरणाच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर अप्रत्यक्षरित्या आपण त्या आपल्या जीवाचं हिताचा विचार करतो आणि ते हित म्हणजेच आपल्याला परमेश्वरांनी ह्या धर्मातले सांगितलेले फायदे. आणि म्हणून ते फायदे आपण वेगळ्या पद्धतीनं, वेगळ्या लीळेच्या माध्यमातून आपण अभ्यासणार आहोत. तर परमेश्वर स्पष्ट सांगतात, कराल तरी होईल किंगा, केलं तर होईल. अशी कोणतीच गोष्ट नाहीये, कोणतीच गोष्ट अशी नाहीये की ती अशक्य आहे आणि ती ह्या जीवाला करता येणार नाही. अशी कोणतीच गोष्ट नाही का तिला उपाय नाही. परमेश्वर स्पष्ट सांगतात, उपाय नाही असं काही आहे का? तर प्रत्येक गोष्टीला जर उपाय आहे, प्रत्येक गोष्ट जर आपण करू शकतो, तर आपण हे जे कारण सांगतोय किंवा ही जी विषय व्यवस्था करतोय तर हे काय, ही आपलं अधमती, अधगती, अधरती हे जे मतित्र आहे याच्यामुळे आपण नकारात्मक विचार करतोय. नकारात्मक विचार करण्याचा जो उद्देश आपला असतो तो तोट्याचा असतो, तो आपण कधीच फायद्यामध्ये नेऊ शकत नाही. म्हणून नकारात्मक विचार धर्मामध्ये कधी दिसले नाही,
कधी सांगितले नाही आणि साधू संतांनी सांगितले नाही. देवानीही एकही नकारात्मक विचार सांगितलेला नाही. जर तुम्ही पूर्ण लीळाचरित्राचा अभ्यास केला, पूर्ण शास्त्राचा अभ्यास केला, तर एकही ठिकाणी परमेश्वरांनी नकारात्मक विचार सांगितलेले नाही. आशावाद या जीवामध्ये कसा तेवत राहील, तो पुढे पुढे कसा जात राहील, त्याची आध्यात्मिक प्रगती जी अंतर्मनातून त्यांनी जो बदल केलेला आहे, तो बदल कसा वाढत राहील, ह्याच अनुषंगाने परमेश्वरांनी हे तत्वज्ञान सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपण या अनुषंगाने उत्तरार्धातली 98 नंबरची लीळा आहे ती आपण बघणार आहोत. की एक दिवशी परमेश्वराचं क्षौर होत होतं, म्हणजे केस काढण्याचं सेवा होती. तो यल्लम भट नावाचे जे भक्त होते, त्यांचे जे जावई इंद्रभट, तर ते परमेश्वराच्या दर्शनाला आलेले आहे. त्यांनी दर्शनाला आल्यानंतर पाने फोपळे जे आपण ठेवतो त्या पद्धतीनं आसनावरती ठेवून त्यांनी दंडवत केलेला आहे. श्री चरणा लागले आणि देवाजवळ येऊन श्रीमूर्तीकडे बघत बसले. त्यावेळेस परमेश्वर त्यांना सांगतात, तर सासऱ्याचं जावई या सासऱ्याचं काही केस काढताना जसं पाहतात तशा पद्धतीनं तुम्ही बघतात का, आणि त्या पद्धतीनं तुम्हाला वर्तायचं आहे का, किंवा त्या कृतीवर जायचं आहे का. तर त्यावेळेस यल्लम भट म्हणाले, जी याचे वारी माझे क्षौर करावे. म्हणजे केस काढणं म्हणजे भिक्षा करणं, म्हणजे दीक्षा घेणं. परमेश्वर म्हणतात, असा तुम्ही विचार करताय का की यांचं क्षौर करावं, म्हणजे संन्यास घ्यावा. अशा पद्धतीनं परमेश्वरांनी त्यांना टोकलंय. तर त्यावेळेस ते सांगतात, माझं क्षौर करा. यल्लम भट म्हणतात, त्यांचं करू नका, म्हणजे जावयाचं करू नका, कारण यांची जी ब्राह्मणी आहे ती लहान आहे म्हणे. म्हणजे सासरे जावयाचं क्षौर करण्याचा विचार करताय का असं म्हटल्यानंतर ते म्हणतात, माझं करा, जावयाचं करू नका, कारण त्यांची जी ब्राह्मणी आहे, म्हणजे माझी जी मुलगी आहे ती लहान आहे, धाकुटी आहे म्हटले, तरी यांचं करू नका, म्हणजे यांना संन्यास देऊ नका. त्यावेळेस परमेश्वर हास्य करतात आणि म्हणतात, कांगा या जावयाच्यानी आपलं, म्हणजे जावयाच्या अनुषंगाने तुम्हाला आपले पण निर्माण होतंय, परंतु प्राणियाच्या इष्टाआड न येजे की, जो जीव आहे त्याच्या इष्टाला येऊ नका, आडाला येऊ नका. ते जर घेत असतील, त्यांची इच्छा असेल तर त्यांना ते घेऊ द्या, अशा पद्धतीनं परमेश्वर त्यांना समजावतात. आणि त्या पद्धतीनं ते परमेश्वराच्या श्रीचरणा लागून दंडोत करतात. देव त्यांना सांगतात, इंद्रिया तुम्ही शिकासूत्र त्याजूनी त्याग करावा, येत अनुसरागा. इंद्रभटाला परमेश्वर सांगतात की तुम्ही त्याग करा, येता अनुसरा. त्यावेळेस इंद्रभट म्हणतात, माझ्याच्याने ते होणार नाही. का होणार नाही हे कारण सांगतात ते थोडेफार, परंतु परमेश्वर त्यांना स्पष्ट सांगतात, कराल तरी होईल किंगा. तुम्ही जर ठरवलं तर ते होऊ शकतं. तुम्ही जी विषय व्यवस्था करता ते कारण सांगतात ते अत्यंत चुकीचे, त्याला कोणत्या प्रकारचा अर्थ नाहीये. एवढं सांगून त्यांना परमेश्वर स्पष्ट त्यांची जी विषय व्यवस्था होती, कारण होते, ते खोडतात आणि सांगतात, कराल तरी होईल किंगा, तुम्ही केलं तर होऊ शकतं. आणि मग इंद्रभट म्हणतात, देवा गोसाव्यांचा हा जो वर आहे हा सुफळ जाओ, हीच परमेश्वराकडे प्रार्थना. आणि ते दंडोत करतात. अप्रत्यक्षरित्या परमेश्वराने अनेक लीळांमधून, लीळाचरित्रामध्ये अनेक भक्तांना अनुसरा असं म्हटलेलं आहे, अनुसरा हे सांगितलेलं आहे, त्याग करायला सांगितलेलं आहे. कोणता तरी भक्त, कोणता तरी जीव वेगवेगळ्या विषय व्यवस्था करतो, कोणते तरी कारण सांगतो, परंतु परमेश्वर या लीळेतून स्पष्ट सांगतात, कराल तरी होईल किंगा. आजही आपण खूप विषय व्यवस्था करतो. आपण संसारात आहे, आपल्याच्याने होईल का, होणार नाही, हे शक्य आहे का, हे करू शकतो का, साधू संतांना काहीच काम नसतं, ते केलं तर त्यांनी काय विशेष आहे, अशा पद्धतीने जी विषय व्यवस्था करतो आपण ती चुकीची आहे. कारण आपला अभ्यास करण्याचा जो उद्देश आहे तो उद्देशच मुळी कृतीवर जाण्याचा आहे, आचरणावरती जाण्याचा आहे. मग आचरण म्हणजे काय नुसतं
कपडे बदलले किंवा त्याग केला किंवा अनुसरलो किंवा दीक्षा घेतली तेव्हाच तो आचार होईल का? नाही. आपण ज्या मिनिटाला, ज्या ठिकाणी, ज्या अवस्थेत आहोत, ज्या संसारात आहोत, तिथंही तो त्याग आपण करू शकतो. आणि परमेश्वर आपल्यासाठीच इंद्रिय भटांच्या माध्यमातून सांगतात, कराल तर होईल किंगा. जर करायचं ठरवलं तर ते तुम्ही करू शकता. जिथं आहे तिथं करू शकतात, ज्या अवस्थेत आहे तिथं करू शकतात. आणि म्हणून आजपर्यंत जे अभ्यासलंय आपण, ते करण्यासाठी अभ्यासलेलं आहे. समजून का घेतलंय? तर ते करण्यासाठी समजून घेतलेलं आहे. ते का समजून घेतलंय? तर ते आपल्या फायद्याचं आहे. ते फायद्याचं कोणत्या अनुषंगाने? कारण ते आपल्या हिताचं आहे. आणि म्हणून अशा स्टेपवरती आज आपण पोहोचलोय की आपल्याला पुढे जात असताना प्रत्येक आचाराचा, तत्वाचा, सिद्धांताचा विचार करायचा आहे आणि आपण काय करू शकतो याचं चिंतन करून करायचं आहे. मागे कोणत्या तरी एका सत्संगात मी तुम्हाला सांगितलं होतं की सूत्रपाठ आपण आता वाचायला लागलोय. सूत्रपाठ वाचत असताना, त्याचं चिंतन करत असताना, आज ह्या मिनिटाला आपण ज्या अवस्थेत आहोत त्या अवस्थेत कोणत्या सूत्राचं पालन करू शकतो, या सूत्रांची एक सूची तयार करा, जेणेकरून त्या सूत्रांवरती आपली नजर वारंवार जात राहील, ते आपल्याला सांगत राहील आणि अप्रत्यक्षरित्या आपण ते करण्याचा प्रयत्न करू. त्याच्यामध्ये आपण सातत्य ठेवू. कधीतरी एखादं वचन आपण पाळलं म्हणजे संपला असा विषय होत नाही. त्याच्यामध्ये आपल्याला सातत्य ठेवावं लागणार आहे आणि ते सातत्य ठेवण्यासाठी ही सूची आपल्या नजरेसमोरून सतत गेली पाहिजे. आता आपण काय करू शकतो हे आपल्याला माहिती आहे. त्यावरती सुद्धा काही सद्भक्तांनी फोन केले की तुम्ही ही सूची जर केलेली असेल तर आम्हाला पाठवा. आता मी केलेली सूची माझ्यासाठी आहे, ती तुम्हाला कशी उपयोगात पडेल आणि तुम्ही काय करू शकतात हे मी का सांगू शकतो, कसं सांगू शकतो? म्हणून आपली सूची आपण केली पाहिजे की मला काय पेलवतं, मला काय झेपतं, मला काय समजलेलं आहे आणि मी काय करू शकतो. या अनुषंगाने जर आपण ती सूची जर बनवली असेल, ती सर्वात कायमची आपल्या जीवनासाठी शिदुरी म्हणून राहणार आहे आणि ती शिदुरी आपल्याला परमेश्वराच्या ध्येयापर्यंत, परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत घेऊन जाणार आहे. आणि म्हणून जर कोणी केली नसेल तर नक्की ती सूची तयार करा की आज आपण ह्या मिनिटाला कोणते वचन करू शकतो, कोणते पाळू शकतो, त्याच्यात सातत्य ठेवू शकतो. ते जर आपण आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला सतत जर सांगत राहिलो तर नक्कीच आपण त्या कृतीवरती जाण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये अनंत जन्म आपले गेलेले, अनंत सृष्टी आपल्याला गेलेले आहे आणि त्या अनंत जन्मामध्ये, अनंत सृष्टीमध्ये आपण अनंत कर्म केलेले. आजही क्षणोक्षणी पावलोपावली अनंत कर्म आपण करतोय आणि ते कर्म आपल्या अहिताला कारण ठरतंय. परंतु कर्म केल्याशिवाय पर्याय नाही आणि म्हणून आपल्याला ते करावं लागतंय. मागचं कर्म आपल्याला पुढे ढकलतंय, पुढे ढकलल्यामुळे आपल्याला पुढचं कर्म करावं लागतंय आणि या कर्माची एक साखळी तयार होऊन त्या कर्मात आपण बांधल्या गेलेलो आहे. कर्मातून आपण अनेक अयोग्य योग्य असे कर्म जोडल्यामुळं त्याच्यामधून आपण घरंगळत अनेक जन्मामध्ये, अनेक सृष्टीमध्ये जन्ममृत्यू करत इथपर्यंत आलेलो आहे. बरं, आज जो आपण अभ्यास करतोय, जे आपण आज चिंतन करतोय, ज्या जीवाच्या हिताचा आज विचार करतोय, तो इथून माग कधी केलाच नाही का? अनेक वेळा केला. अनेक वेळा करूनही आपले संस्कार तसे असल्यामुळं त्या संस्कारापोटी आपण कधीतरी विकार प्रमादिया झालो, विकल्प प्रमादिया झालो, हिंसा प्रमादिया झालो, अनेक दोष आपण अंगवले आणि हा प्रमाद जोडत आपण परत जन्ममृत्यूत करत इथपर्यंत आलेलो आहे. आजही आपण सर्वचे सर्व जीव विकार प्रमादियाच आहे आणि विकार प्रमादिया असल्यामुळेच आपण परत कलियुगात जन्माला आलेलो आहे. परंतु परमेश्वराच्या ठिकाणी धार्मिकता करत असताना जरी प्रमाद अंगावला तर आपण कणव जोडली आणि त्या कणवेपोटी परमेश्वराच्या दयामया कृपा करुणेने आपल्याला परमेश्वराने परत बोध दिलाय. नुसता बोधच नाही दिलाय तर परमेश्वराने हे तत्वज्ञानाच्या माध्यमातून स्वतःची ओळख करून दिलेली आहे. धर्म अधर्म सांगितलेला आहे, योग्य अयोग्यता सांगितलेली आणि आपल्याला एक शाश्वती दिलेली, एक विश्वास दिलेला, एक वचन सांगितलेलं आहे की ह्या अयोग्य जीवाला मीच योग्य करतो. ज्यावेळेस परमेश्वर सांगतात का हा जीव कधीही ह्या परमेश्वराला प्राप्त करू शकत नाही कारण तो कशाने कसल्या तरी दोषामध्ये तो अडकलेला आहे. हे निरूपण चालू असताना पूजनीय आचार्य जेव्हा तिथं होते त्यांना खूप दुःख होतं. ते बाजूला जाऊन रडायला लागतात की जर मला परमेश्वर प्राप्तच होणार नाही तर मी का करतोय, का जगतोय? आणि मग परमेश्वर त्यांना स्पष्ट सांगतात की धीराचं व्हावं, या अयोग्य जीवाला मीच योग्य करतो आणि मीच प्राप्तीला घेऊन जातोय. परंतु बोध देण्याचा कड परमेश्वराचा आहे
प्राप्तीला घेऊन जाण्याचा कड परमेश्वराचा आहे, पण मधला जो कड आहे आद्यंती दैव मध्य पुरुष, मधला जो कड आहे अनुसरण्याचा, म्हणजे अनुसरण म्हणजे आचार, अनुसरण म्हणजेच कृती. अनुसरण एक विशिष्ट शब्द जर आपण आपल्या डोक्यात घेतला तर त्याचा जर फोड करायची म्हटली तर परमेश्वरांनी अनुसरण्याची व्याख्या जी आपल्याला सांगितली, येत आधीन व्हायचे. आधीन होणं म्हणजे अनुसरण नव्हे, आधीन होऊन म्हणितलं ते करणं, आणि करणं म्हणजेच कृती, करणं म्हणजेच आचार, करणं म्हणजेच त्याग. त्या कृतीवर जेव्हा जातो तेव्हा ते अनुसरण ठरतं, आणि त्या अनुसरल्याचा देव परमेश्वरांनी सांगितलेला आहे. आपण अनुसरल्याचा देव या सत्संगामध्ये या विषयावरती खूप चिंतन केलेलं आहे. त्यावरती अनेक सद्भक्तांनी त्याला खूप मोठा असा प्रतिसाद दिला, आणि आज या मिनिटाला आपण त्याची आस वासना ठेवतोय, करण्याचा प्रयत्न करतोय, करणार आहोत. ही भावना ठेवून आपण आपला रस्ता जो अध्यात्माचा आहे तो चालतोय. खरं म्हणजे अध्यात्म हे बाह्य अंगाचा विषय नाहीये. कुठंतरी आपण गेलो, बाह्य अंगाने ती कृती केली आणि मग अध्यात्म कोणाला तरी दिसलं आणि त्या अध्यात्मातून आपल्याला परमेश्वर प्राप्त झाला, हा आपला आंतरिक मनाचा विषय आहे, आंतरिक भावनेचा विषय आहे, आंतरिक कृतीचा विषय आहे. आपण आस्तिपरीच्या सूत्रांवरती जर नजर मारली तर तुमच्या लक्षात येईल विकार विकल्प शून्य. आता कोण विकाराने शून्यत्व आहे, कोण विकल्पाने शून्यत्व आहे हे आपल्याला दिसू शकत नाही, कारण तो त्या जीवाचा आंतरिक भाव आहे, आंतरिक भाग आहे आणि आंतरिक कृती आहे. स्वभावावर मात्र आणायची आहे, तर त्याच्या कृतीवरती तो जीव गेल्यानंतर एकदा विकारावरती त्यांनी कमांड केली का आपोआपच विकल्पावरती कमांड येते, विकल्पावरती कमांड केली आपोआपच स्वभावावरती कमांड येते. ज्याचा स्वभावावरती कमांड आली त्याचं स्मरण आपोआपच साधलं जातं. एकावरती एक त्या कृती अवलंबून आहे. म्हणून परमेश्वराचं हे धर्म आणि धार्मिकता जर आपण समजून घेतली तर आंतरिक मनामधली जी प्रगती आहे ती म्हणजे परमेश्वराच्या या ध्येयापर्यंत घेऊन जाण्याचा धर्म आहे, तीच धार्मिकता आहे आणि तेच आपल्या जीवाच्या हिताचं आहे. आज नुसतं धार्मिकता दाखवण्याचा विषय झालेला आहे का मी किती धार्मिकता करतो, मी किती धर्म पाळतो, आणि मग त्याला विधीचं जोड येऊन त्या विधीमधून ते अविधी हे जीव कसे अंगावतात हा विषय आपल्याला पुढं कधीतरी कोणत्या तरी वेळेच्या माध्यमातून समजून घेता येईल. कारण आपल्याला धार्मिकता करण्याचा आपली इच्छा आहे, धर्म आपण समजून घेतलेला आहे, धार्मिकता करण्याचा आपली प्रवृत्ती आहे, आणि मग ती धार्मिकता न समजल्यामुळं आपण कोणती धार्मिकता समजतोय, कुठंतरी स्थानावर जाणं, विडा वाहणं, साधू संतांना अन्नदान करणं, कोणत्या तरी ठिकाणी जाऊन क्रिया करणं किंवा सत्संग ऐकणं, एखाद्या कार्यक्रमात सहभागी होणं, आपल्या मनाच्या ज्या भावना आहे किंवा ज्या इच्छा आहे, सांसारिक ज्या अभिलाषा आहे या प्राप्त करण्यासाठी कर्मकांड करणं. त्या कर्मकांडामध्ये मग स्थानावरती नारळ बांधलेले आपल्याला दिसतात, पंचावतार उपाराचे कार्यक्रम आपल्याला मोठे मोठे सोहळे होताना दिसतात. परत त्याच अनुषंगाने अनेक कार्यक्रम करतात, कोणी खिटी घालतंय, कोणी नवस करतंय, कोणी जपजाप्य करतंय. फक्त दृष्टपर ह्या ज्या गोष्टी आपण करतोय तीच आपण धार्मिकता समजतोय, परंतु ती धार्मिकता नाहीये. तो संस्कार आहे, त्या जीवाची स्वार्थपर अभिलाषा आहे, आणि त्यातून आपल्या ज्या अभिलाषा आहे त्या पूर्ण होतील, पण परमेश्वराचं जे ध्येय, परमेश्वर प्राप्तीचं जे ध्येय ते मात्र आपल्याला त्यातून मिळणार नाही. म्हणून खरी धार्मिकता काय हे आपण समजून घेतलं पाहिजे. आता हे स्थानाला जाणं, क्रिया करणं ही एक धार्मिकतेचा एक भाग आहे, त्यातून आपल्याला पुढं प्रगतीला जायचंय. आपण गेली 50 वर्ष उपदेश घेऊनही आजही स्थानाला जाणं, क्रिया करणं, खिटी घालणं आणि नारळच बांधत असेल तर ते 50 वर्ष काय उपयोगाचे. आपण पहिलीत किती वर्ष राहायचं, 1 वर्ष लिमिट दिलेलं आहे. 1 वर्षापेक्षा जर राहिलो तर मग आपल्याला नापास होऊन राहावं लागतं. दुसऱ्या वर्षात आपल्याला 1च वर्ष, प्रत्येक वर्षाचं 1च वर्ष असतं, प्रत्येक वर्गाचं 1च वर्ष असतं. मग यालाही काहीतरी लिमिट असेल की नाही, की आज आपण नामधारक झालो, त्या नामधारक अवस्थेमध्ये किती दिवस राहायला पाहिजे, त्या अवस्थेतून बदलायला किती दिवसात आपण बदललो पाहिजे, अभ्यासाची कृतीवरती आपण किती दिवसात गेलो पाहिजे, की 50 वर्ष त्याच अवस्थेत राहायचं. जर 50 वर्ष त्याच अवस्थेत राहत असेल तर मग आपण नापास होऊन त्या वर्गात बसतोय हे लक्षात घेतलं पाहिजे. नवीन आपण नामधारक अवस्थेत होतो तर ह्या साऱ्या गोष्टी आपल्याला गरजेच्या होत्या.
आपण स्थानाला जाणं गरजेचं होतं. आजही आपण स्थान करतोय, परंतु तेव्हाचं स्थान करणं आजचं स्थान करण्यामध्ये खूप फरक आहे. तिथं त्यावेळेस स्थान करणं कोणत्या तरी दृष्टपर भावनेने आपण जात होतो, डोकं टेकत होतो. आज स्थान करण्याचा उद्देश काय, का तिथली लीळा आठवतोय, आपण स्मरण करतोय, चिंतन करतोय, त्यातून आपल्याला काहीतरी अदृष्टपर परमेश्वर प्राप्ती आपल्याला भेटावी ही अभिलाषा आपण ठेवतोय. तेव्हा आपण साधू संतांकडे जात होतो. कोणत्या उद्देशाने जात होतो, की साधू संतांचा आपल्याला आशीर्वाद भेटावा आणि आपले सांसारिक ज्या गोष्टी अडीअडचणी त्या दूर व्हाव्या. आज आपण साधू संतांकडे जातोय तर परमेश्वराच्या ह्या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने आपल्याला गुरुजनांनी आपल्याला काहीतरी सांगावं आणि आपण ते विचारत असतो. बदल झालेला आहे, बदल केला पाहिजे. कायमस्वरूपी त्याच अवस्थेत आपण राहिलो तर ती नापास अवस्थेत राहतं. पास अवस्था ही बदलाची असते. जो पास झाला तो पुढच्या वर्गात राहतो, मागच्या वर्गात बसत नाही. म्हणून पास अवस्थेत आपण राहिलो पाहिजे. पास म्हणजे पुढे जाणे, पास म्हणजे जिथं आहे तिथं न थांबणे. आपण खो खो मध्ये पास करतो म्हणजे काय करतो, का त्याला पुढे चाल करून देत असतो. तसं आपण पुढे चाल ही नामधारकाची अवस्था आहे, ही वासनिक अवस्थेत गेलो पाहिजे. वासनिक अवस्था आहे ही दीक्षित अवस्थेत गेलो पाहिजे. दीक्षित अवस्था ही अनुसरणाच्या अवस्थेत, तिथून चर्यावंताच्या अवस्थेत आपण गेलो पाहिजे. आणि ही अवस्था बदलणं म्हणजे पास होणं आहे, म्हणजे धर्म, ती खरी धार्मिकता आहे. आपण अंतर्बाह्य जर बदलत नाही राहिलो, तेच तेच परत परत करत राहिलो तर ती धार्मिकता नाही, तो धर्म पण नाही. त्याच्यासाठी परमेश्वरांनी सृष्टी निर्माण केली नाही, त्याच्यासाठी परमेश्वरांनी अवतार पण घेतला नाही. आपली नामधारक अवस्थेमध्ये जे आपण केलं ते योग्य होतं त्यावेळेस, परंतु आज ती योग्यता नाहीये. आज त्याच्या पुढची अवस्था, पुढच्या स्टेपमध्ये, दुसऱ्या फेजमध्ये आपण आलेलो आहोत. म्हणून आपण 85 सत्संग जे आपण ऐकले, जे चिंतन केलं, त्यातून कोणत्या अवस्थेत आपण गेलो पाहिजे हे आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्यातून जात असताना कोणत्याही तक्रारी, कोणतेही कारण आपल्या मनामध्ये आले नाही पाहिजे. कारण परमेश्वर स्पष्ट सांगतात, कराल तरी होईल किंगा, केलं तर नक्की होतं आणि जिथं आहे तिथं त्या अवस्थेत होऊ शकतं. आणि म्हणून आपण ते केलं पाहिजे. आता करत असताना अनंत जीवनामध्ये आपण प्रमाद अंगवले, पण परमेश्वर म्हणता प्रमाद चुकीचे. प्रमाद जर चुकवला तर चुकतो आणि चुकवला तरच चुकतो, उपाय नाही असं काही नाही. आणि तो चुकवा लागतो. कोणती अडीअडचण असेल, संकट असेल, ती आपल्याला स्वतःहून दूर करावं लागेल. ती आपोआप दूर होणार नाही. ती जी अडचण आहे, ती जे संकट आहे, ते आपण पूर्वकर्मात आपण जोडलेलं आहे. आणि जे आपण जोडलेलं आहे ना, तेच आपल्या पुढे येत राहतं. माझं जोडलेलं हे तुमच्या कर्मात किंवा तुमच्या अडथळ्याला कधी प्राप्त होणार नाही. आणि तुम्ही जोडलेलं हे माझ्या प्राप्तीला किंवा माझ्या अडथळ्याला कधीही प्राप्त होणार नाही. त्याच्यामुळं परमेश्वर प्रमाद चुकीचे विकस पुरे तो अर्थ न कीजे. प्रमाद चुकवला पाहिजे. या अडथळे जे असतात, अडचणी ज्या असतात, किंवा आपण जात असताना अनेक अडचणी आपल्याला निर्माण होत असतात. मग त्या विचाराच्या असेल, आचाराच्या असेल, आपल्या शारीरिक असेल, मानसिक असेल, आजूबाजूच्या वातावरणानुसार, परिस्थितीनुसार निर्माण झालेल्या असतील, काही नैसर्गिक असतील, काही कृत्रिम असतील. अशा अनंत अडचणी आपल्या समोर आहे आणि त्या आपण जोडलेल्या आहे म्हणून आपल्या समोर आलेल्या आहे. आणि म्हणून त्या आपण टाळल्या पाहिजे, त्या आपण त्याच्यावरती मात केली पाहिजे. ते चुकवलं तर चुकू शकतं, कारण रस्त्याने जात असताना अनेक अडथळे प्रवासामध्ये येतात. खड्डा असतो, सिग्नल असतो, ट्रॅफिक असते. मग आपण ते चुकवत जातोय. चुकवलं तर चुकणार आहे, जर नाही चुकवलं तर ऍक्सिडेंट होतो. तसं आपल्या जीवनाचे अनंत ऍक्सिडेंट आजपर्यंत झाले, अनंत जन्मात आणि अनंत सृष्टीत ऍक्सिडेंट झाले, म्हणून आपण जन्ममृत्यू या दुःखात पडत राहिलेलो आहे. ऍक्सिडेंट होणं म्हणजे दुःखात जाणं. जर आज आपण आपल्या जीवनामध्ये ही आध्यात्मिक प्रगती करत असताना जे अडथळे येतात त्याच्यावरती मात नाही केली आणि ते जर चुकवले नाही तर तसाच ऍक्सिडेंट होईल. आणि तसाच ऍक्सिडेंट झाल्यानंतर आपण दुःखात जाऊ, म्हणजे जन्ममृत्यूच्या फेऱ्यात जाऊ. आणि ते दुःख एवढं सोपं नाही. आपण 13 विधी नरक बघितलेले, ते इतके सोपे नाही. आज आपण दैवराटीमध्ये मोडतोय. परमेश्वरांनी आपल्याला बोध दिलेला आहे, तो बोध आपण सांभाळतोय, परिपक्व करतोय, वाढवतोय आणि त्या कृतीवर जाण्याचा प्रयत्न करतोय. पण कधीतरी, केव्हा तरी, कुठंतरी आपण पूर्वकर्मात जोडलेले जे अडथळे, त्यातला एखादा अडथळा पुढे ठाकला, तो आपण चुकवला नाही, त्याच्यावरती आपण मात केली नाही, आणि तो अडथळा जर आपण त्यात ऍक्सिडेंट झाला, त्यात नापास झालो, तर आपल्याला सर्व जे
नियम आहे ते कर्मराटीचे लागतील आणि परत ते 13 विधी नरक जे आपण अनुभवले ते आपण अनेक वेळा अनुभवले, परत आपल्याला अनुभव लागते. आज आपण ऐकले तरी ते शहारे निर्माण होतात. म्हणून परमेश्वर सांगतात जाणत्याला हेच नरक आहे. जाणत्याला, जो जाणता आहे, ज्याला ज्ञान आहे, ज्याला कळलं आहे, तर इथं राहतोय आपण, वागतोय, बोलतोय, करतोय, हेच नरक आहे. म्हणून जाणता माणूस कधीही परमेश्वराच्या ह्या धर्मामध्ये वागत असताना, बोलत असताना स्वस्थता त्याला कधीच लाभत नाही. तो पुढं जाण्याचा प्रयत्न करतोय. मग तो चिंतन करल, स्मरण करल, स्मरणाच्या माध्यमातून अभ्यास करून कृतीवर जाण्याचा प्रयत्न करल, क्षणोक्षणी त्याग सांगितला त्या पद्धतीने त्याग करण्याचा प्रयत्न करल. तर त्याची जी धडपड आहे ती परमेश्वराच्या प्राप्तीची आहे. पण याच्या परमेश्वराच्या प्राप्तीच्या व्यतिरिक्त जी धडपड आपल्याला समाजामध्ये दिसेल ती परमेश्वराच्या प्राप्तीची धडपड नसल्या कारणाने ती परमेश्वराच्या प्राप्तीची नाही, म्हणून ती नापास अवस्था आहे, ही लक्षात घेतली पाहिजे. म्हणून परमेश्वराने जर हे जे तत्वज्ञान सांगितलं ते जर बऱ्यापैकी आपण चिंतन करून अभ्यासलं तर या जीवाची ओळख आपल्याला, तिचा तर्क कुतर्क, त्याचा अंदाज सुद्धा बांधता येतो. कोणती व्यक्ती काय कृती करते आणि त्या कृतीनुसार आपण त्याचा अंदाज घेऊ शकतो की ही जी व्यक्ती आहे ही दैवराटीची असून कर्मराटीची कृती करताना दिसते, दैवराटीत असून कर्मराटीच्या अभिलाषा पाळताना दिसते, दैवराटीत असून कर्मराटी सारखी वागताना दिसते, याचा अर्थ ती नापास अवस्था आहे. दैवराटीत असून दैवराटीचीच अवस्था तो प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय, पुढे जाण्याचा प्रयत्न करतोय, याचा अर्थ ती पास अवस्था आहे. एखादा कर्मराटीतला जीव आहे तुमच्या आमच्यासारखा, परंतु तो दैवराटीच्या अनुषंगाने, ऊर्ध्वगतीच्या अनुषंगाने विचार करतोय, अभ्यास करतोय, तत्व सिद्धांत समजून घेतोय, जाणून घेतोय, कृतीवर जाण्याचा प्रयत्न करतोय, ती धडपड जर त्याची असेल ती त्याची पास अवस्था आहे. म्हणजे नापास अवस्था आणि पास अवस्था शोधणं किंवा सापडणं किंवा लक्षात येणं खूप मोठी अवघड गोष्ट नाहीये. त्यातून आपल्या जीवनाला रस्त्याने चालण्यासाठी खूप मोठी उपलब्धती आपल्याला प्राप्त होत असते. कारण आपण संगत कोणाची करावी, कोणाबरोबर राहावं, कोणाबरोबर असावं, कोणाबरोबर नसावं, कोणाचं ऐकावं, कोणाचं न ऐकावं, कोणाच्या ठिकाणी क्रिया करावी, कोणाच्या ठिकाणी करू नये, याच्यासाठी हे ज्ञान अत्यंत गरजेचं आहे. आणि हे ब्रह्मविद्याशास्त्राचा जर तुम्ही अभ्यास केला तर कोण कसा व्यक्ती आहे की त्याच्या उठण्यावरून, त्याच्या बसण्यावरून, त्याच्या बोलण्यावरून आपल्याला अंदाज येत असतो. परंतु आपल्याला जर अंदाज येत नसेल तर आपण जसा आहे तसा धर्म अभ्यासत नाही किंवा अभ्यासलेलं नाही किंवा त्याचा विचार करत नाही, त्याचं चिंतन करत नाही. कारण धर्म अभ्यासणं म्हणजे एखादी लीळा ऐकणं, एखादी लीळा वाचन करणं आणि ती कोणाला तरी दुसरा सांगणं हे नाही. धर्म अभ्यासणं म्हणजे संशोधनात्मक पद्धतीनं त्या परमेश्वराने त्या लीळेच्या माध्यमातून आपल्याला काय सांगितलेलं आहे, काय आज्ञा केलेली, काय करायला लावलेलं आहे, कोणत्या कृतीची परमेश्वर अपेक्षा करतात हे समजणं, हे समजून घेणं म्हणजे अभ्यास करणं, म्हणजे धार्मिकता समजून घेणं, म्हणजे धर्माचा जी पास अवस्था आहे ती करण्याचा प्रयत्न करणे. म्हणून आपल्या जीवनामध्ये जे ध्येय आहे, जे टार्गेट आहे ते खूप मोठं आहे. परंतु ते मोठं जरी असलं, ते खूप मोठं आव्हानात्मक जरी असलं तरीही परमेश्वराच्या सहाय्यतेमुळं आपल्याला ते प्राप्त करण्यासारखं आहे आणि ते प्राप्त आपण करू शकतो. परत आपल्या जीवनामध्ये जे आपण व्यवहारिक बुद्धी लावत असतो किंवा व्यवहारामध्ये जे अनुभव आपण घेत असतो, ते अनुभव आपण घेत असताना जी सामुग्री आपण जोडतोय त्या सामुग्रीतलं तर व्यवहारिक बुद्धी जर आपण लावली तर ती धर्माला उपयोगी आपण लावू शकतो. म्हणून परमेश्वर काय सांगतात, उपयोग न वचे असे काही आहे, उपयोगाला जाणार नाही असं काही आहे का? फक्त ती विषय व्यवस्था करता आली पाहिजे. आपण नकारात्मक विषय व्यवस्था करण्याची प्रवृत्ती आपली निर्माण झालेली आहे. याचं कारण काय का आपण मतित्रयामध्ये अडकलेलो आहे. अनादि अविद्यायुक्त जीव असल्यामुळं तो ऊर्ध्वगतीचा विचारच करत नाही. पण ऊर्ध्वगतीची जर विषय व्यवस्था करण्याची व्यवस्था जर तुम्ही निर्माण केली, ऊर्ध्वगतीचा विचार करायला लागलो तर याचा अर्थ आपण पास अवस्थेत आहोत हे लक्षात घ्या. पण ऊर्ध्वगतीचा विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि तो विचार करण्यासाठी परमेश्वराने आपल्याला हे तत्वज्ञान सांगितले. ह्या विचार, ऊर्ध्वगतीचा विचार आपल्या मनामध्ये येण्यासाठी, त्या ऊर्ध्वगतीच्या विचारावरती, आचारावरती, चिंतनावरती जाण्यासाठीच परमेश्वराने वाडोवेडी फिरून कोणत्या तरी भक्ताच्या माध्यमातून हे तत्वज्ञान आपल्याला सांगितले. लक्षात घ्या. आता परमेश्वराला काही काम नाही म्हणून परमेश्वर अवतरले, वाडेवेडी फिरले, जो भक्त आहे त्याला सांगितलं, ज्याने ऐकलं त्याने ऐकलं, ज्याने नाही ऐकलं त्याने नाही ऐकलं,
अशी परिस्थिती ना परमेश्वराच्या अवताराची होती, ना सृष्टीच्या रचनेची होती, ना जीवाला सांगण्याची होती. परमेश्वराला जे सांगायचंय त्याला तेच सांगायचंय. आता ते ऐकायचं, कोणतं नाही ऐकायचं, ही सर्वशी जी जबाबदारी आहे किंवा ही स्वातंत्र्यता आहे ती पूर्णपणे आपली स्वतःची. परमेश्वराने तर सर्वच काही सांगून ठेवलेलं आहे. परमेश्वराने सांगितल्यानंतर अनेक संत महात्म्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत हे तत्वज्ञान आलेलं आहे. प्रत्येकाने आपापलं कर्तव्य पार पाडलेले. पूजनीय माईम भट्ट असेल, पूजनीय आचार्य असतील, पूजनीय तपस्विनी आपल्या महादाईसा असेल, यांनी औसा असेल, यांनी प्रश्न विचारले. परमेश्वराने ब्रह्मविद्या सांगितली. ती ब्रह्मविद्या सांगितल्यानंतरही परमेश्वराला उत्तरापंथी गेल्यानंतर ती ब्रह्मविद्याची आपल्यापर्यंत उपलब्धता करून देण्यासाठी पूजनीय माईम भट्टांनी कितीतरी खस्ता खाल्ल्या, कितीतरी त्रास सहन केला. आचार्यांच्या प्रेरणेतून लीळाचरित्राच्या माध्यमातून ब्रह्मविद्याशास्त्र आपल्यापर्यंत पूर्वजांनी आणलेलं आहे. हे का आणलंय, कशासाठी आणलंय? फक्त या जीवाचं हित करून घ्यावं, त्याच्या भल्याचा त्यांनी विचार करावा. त्या अनुषंगाने त्यांनी त्यांची ड्युटी केलेली आहे आणि त्या ड्युटीच्या माध्यमातूनच परमेश्वराने यांना प्रेरणा दिलेली आहे. कारण परमेश्वराची त्याच्या पाठीमागं प्रेरणा, परमेश्वराची त्याच्या पाठीमागं लीळा असते, म्हणून हा जीव करू शकतो. मी जे बोलतोय ती परमेश्वराची प्रेरणा आहे, साधू संतांचं छुप चिंतन आहे आणि ऊर्ध्वगतीचा विचार आहे, म्हणून ते बोलतोय. परंतु ऐकणं ना ऐकणं हे सर्वशी जसं माझ्यावरती अवलंबून आहे तसं तुमचं तुमच्यावरती अवलंबून आहे. त्याच्यामुळं या ज्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. परत एक आज लीळा आपण बघू. उपयोगाने वचे असे काही असे परमेश्वर सांगतात. महादाईसाशी गोसावींच्या ठाई एक वस्त्र ओळगावे अशी वासना झाली. महादाईसांना एका वेळी परमेश्वराच्या ठिकाणी आपलं एखादं वस्त्र दान करावं अशी एक इच्छा प्रवृत्त झाली आणि द्वादश निवारित महादाईचा वस्त्रपूजा स्वीकारू ही लीळेची आदी आहे. तर त्या अशी वासना निर्माण झाल्यानंतर त्या महादाईच्या इंद्रभटांना सांगतात का नागदेव भटो, मज एक वस्त्र घेऊन द्या, मला एक वस्त्र घेऊन द्या का जे मला देवाच्या पुढे देवाला वस्त्रदान करायचंय. तर ते काय सांगतात की मला काय सांगता म्हणे, तुम्ही दादोसांना सांगा म्हणे. कारण दादोस हे त्यांचे पूर्वश्रमीचे गुरु. मग त्यांनी दादोसांना सांगितलं का दादो मला एक वस्त्र घ्यायचं आहे. तर दादोस त्यांना उलट सांगतात, वस्त्र घेऊन तू काय करणार आहे, कशासाठी वस्त्र घेणार आहे. तर महादाईसा त्यांना सांगते की मला देवाच्या ठिकाणी वस्त्र अर्पण करायचं आहे. तर ते सांगतात तू किती रुपयाचं वस्त्र घेणार आहे, कारण त्यावेळेस दाम होते, किती दामाचं वस्त्र घेणार आहे. तर महादाईसा म्हणते माझ्याकडे 16 दाम आहे आणि तेवढ्या 16 दामाचं चांगलं परमेश्वर स्वीकारतील. परमेश्वराला मला देण्यासाठी जी प्रवृत्ती झाली, ती इच्छा झाली, ती इच्छा तुम्ही पूर्ण करावी. त्या 16 दामाचं ते वस्त्र मला घेऊन द्यावं. त्यावेळेस दादोस काय सांगतात, एवढेशे 16 दामाचं काय वस्त्र येणार आहे म्हणे, आणि ते जरी घेतलं तर ते कोणत्या योग्यतेचं असणार आहे, देव ते स्वीकारणार का म्हणे. आणि जरी देवाने घेतलं तर देव काय पांघरणार आहे का, ते स्वीकारणार आहे का, ते घेणार आहे का. म्हणजे नकारात्मक भावना दादोसांनी महादाईसांच्या मनात पेरायला सुरुवात केली. आणि जरी घेतलं तर एखाद्या दिवशी पांघरतील आणि टाकून देतील, कोणाला तरी देऊन टाकतील, तर मग ते वस्त्र देऊन उपयोग काय म्हटले. तर त्याऐवजी तुम्ही देवाला एखादा उपहार करा म्हणे. त्यावेळेस महादाईसा शांत बसल्या, गुपचूप राहिल्या, कारण त्यांची इच्छा वेगळी आणि हे सांगताय वेगळं. मग त्यांनी त्यांच्या मनातच विचारलं की आता आपण काय करावं, इच्छा तर आहे. त्यांच्या मनात देवानी एक विचार टाकला की देवालाच आपण विनंती करू. मग त्यांनी देवालाच आपण विनंती करू असा विचार आणला. देवा पुढे गेले तर त्यांना असं वाटलं विचारावं का नाही, बोलावं का नाही, पण देवच त्यांना सांगतात बाई या बसा, काय म्हणताय सांगा. आता परमेश्वराला सर्वज्ञ ते प्रत्येकाच्या मनीचं जाणतात. मग त्यावेळेस महादाईसांना बोलतं केल्यानंतर महादाईसा ही सर्व गोष्ट सांगते की मला तुमच्या ठिकाणी वस्त्र अर्पण करायचं आहे देवा, मी तो मनोरथ केलेला आहे. तर नागदेव भटांना मी विचारलं तर त्यांनी
दादोसांना सांगायला लावलं. दादोसांकडे गेलो तर त्यांनी अशा नकारात्मक गोष्टी सांगितल्या की व तुम्ही पांघरलंय तरी एखाद्या दिवशी पांघराल, दुसऱ्याला देऊन टाकाल, त्यापेक्षा उपार करा. अशा सर्व पाठीमागचा जो वृत्तांत आहे ते महादाईसा देवाला सांगतात. तर मग देव पण तसं सांगतात त्यांचं मनाचं ऐकण्यासाठी का जे महात्मे सांगतात तसं करा, मग काय हरकत आहे म्हणे. परंतु महादाईसा म्हणते नाही देवा, मला तुमच्या ठिकाणी वस्त्रच ओळगावायचं आहे. तुम्ही 1 दिवस पांघरा, 2 दिवस पांघरा, परंतु तुम्हाला वस्त्र द्यायची ही माझी वासना आहे. त्यांची जी मनाची इच्छा परमेश्वराने जाणल्यानंतर परमेश्वर म्हणतात बाई उपयोग न वचे असे काही असे का. आणि मग जा म्हटले, तुम्हाला सहाय्य होईल. बाईसांच्या त्यांनी देवाने त्यांना सांगितलं की तुम्ही अशा अशा ठिकाणी जा, अशा अशा घरी जा आणि तुम्हाला सहाय्य वर्तल, त्या पद्धतीनं वस्त्र भेटल. मग त्या बाईकडे ते जातात. त्या बाईकडं महादाईसा गेल्यानंतर सांगतात की तुमचे भाऊ असे असे वस्त्राचा हे करतात, व्यापार करतात का, मला देवासाठी असं एक वस्त्र घ्यायचंय तर तुम्ही द्या त्यांच्या भावाला सांगून. मग ते भाऊ येतात, त्या भावाला सांगतात. यांनी स्पष्ट सांगितलं का माझ्याकडे एवढेच पैसे आहे. ते म्हणे पैशाचं काही नाही, तुम्हाला जे पाहिजे ते आवडेल ते घ्या. उंची वस्त्र ते त्यांना देतात. त्याचं दाम विचारत नाही, ते सांगती नाही, व्यवहार होत नाही. आणि त्या पद्धतीने ते त्यांना दिल्यानंतर ते घेऊन येतात. आता घेऊन आल्यानंतर देव ते वस्त्र समोर ठेवतात. पुढं आचार्य बसलेले, दादोस बसलेले देव म्हणतात हे वस्त्र कितीचं असेल बघा, विचारा. आचार्य म्हणतात 2 दामाचं. म्हणे 2 दामाचं आणा आम्हाला. नाही म्हणे 4 दामाचं. म्हणे चला तुम्ही 4 दामाचं घेऊन या. म्हणे 8 दामाचं. म्हणे चला 8 दाम तुम्हाला दिले, घेऊन या. ते म्हणतात नाही वा, आम्हाला काही अंदाज येत नाही. मग दादोसांसमोर टाकले. दादोसांना सांगितलं हे किती वस्त्र केवढंच असेल. म्हणे 12 दामाचं. म्हणे मी तुम्हाला 12 दाम देतो, असं वस्त्र आणून दाखवा. ते कन्फ्यूज झाले, संभ्रमावस्थेत झाले. आणि मग त्यांची जी मती ती खुंटली आणि देव ते वस्त्र परमेश्वरात महादाईसाकडून ते स्वीकारतात. 6 महिने ते स्वीकारून स्वतः ते वस्त्र महादाईसांना सांगतात की आता आम्ही 6 महिने ते स्वीकारलं, त्याची कपडा बनवला, आता आम्ही दुसऱ्याला भक्ताला देतोय, चालेल का. तर महादाईसाला ते तसं सुख वाटलं. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय की तुम्ही जे बी कराल ते परमेश्वर स्वीकारणार आहे, परंतु कोणत्या भावनेनी, कोणत्या इच्छेनी, कोणत्या ज्ञानानी आणि कोणत्या विचारांनी करताय, कोणत्या ध्येयाने करताय, कोणत्या उद्देशाने करताय, हे अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही जी बी कृती करताय कोणतं ध्येय आणि कोणता उद्देश, याच्यानुसार त्या कृतीचं फळ पास नापास ठरत असतं. आज आपण करतोय पण आपला उद्देश दृष्टपर आहे का अदृष्टपर आहे, परमेश्वर प्राप्तीचा आहे का अभिलाषे पोटीचा आहे, याच्यावरती या साऱ्या गोष्टी ठरत असतात. आज आपण या सत्संगामध्ये आजवरच्या सत्संगाच्या माध्यमातून चिंतन केलं, एक वेगळ्या स्टेपवरती आपण जातोय आणि पुढं अशा वेगळ्या स्टेपवरती वेगळ्या लीळेच्या माध्यमातून आपण जाण्याचा प्रयत्न करणार आहे. आज आपण आचार्य तयाचा धर्म कराल तर होईल किंगा आणि प्रमाद चुकीजे, परत उपयोग न वचे असे काही वचनं काही लीळेच्या माध्यमातून समजून घेतले, जाणून घेतले. हे तुम्हाला हा सत्संग कसा वाटला हे नक्की कळवा. सत्संग ऐकल्यानंतर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करत चला. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.